अरे भाऊ नमस्कार म्हणलं काकाजी. मी धनेगाववरून आलो आहे तिकडनं अकोल्याच्या अंगनं. तर म्हणलं आम्हाला ती स्वयंपाक गी करायचा होता जसा तुमच्या वावरात करावं का? अरे स्वयंपाकाची सोय नाही बा ती आमचं काय वावरात स्वयंपाकाची का सोय नाही नाही आमच्या संघ सबन आहे शिदा आटा आहे आमचा जो रोगी समजा आहे. आम्ही ती फक्त स्वयंपाक करत होतो. कचरा गिचरा करणार नाही जाई ना तर आम्ही आमचा सबन कचरा गिचरा उचलून देऊ. फक्त ती झाडं गिळं दिसले साजरे पाणी आहे ईर आहे तर म्हटलं स्वयंपाक करू का आणि जीव का आम्ही अति पंढरपूरला चाललो होतो आम्ही. असं का आता एखादच झाले हो ना. एखादच झाली पण पांडुरंग तर आहे तर ती हा. पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो हो एखादच हुकली आमची. पण आता विठ्ठल तर आहेच तर ती वाटून राहिला आपल्या वारकऱ्याचा हा. तर म्हटलं ती स्वयंपाक. अरे करा ना भाऊ का राजे ते काही विचारणं झालं काय करा करा करा. चांगला आहे वाल चालले का बरं आहे हो दर्शनाला चाललो पंढरपूरले. धन्यवाद भाऊ हा. मला म्हशी बांधलेला आहेत भाऊ ती. आम्ही तिकडे नाही जात त्याला काही त्रास नाही अलीकडेच करतो. हं. करा करा काही घोर नाही करा करा. धन्यवाद हा जेवेली ये जा म्हटलं. अरे नाही नाही मी घरी चाललो. करा करा जेव्हा पाणी घे जा. बोरी आहे तर ती म्हणजे बटन दाबलं तर पाणी येते आणि इरीचंही काढला जाते बकेट बोरी आहे तर ती तुमच्या हिशोबानं पायजा लेकरं बाकर सांगतो पायजा इरीच्या अंगण का जाऊ देऊ. नाही 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 आम्ही लक्ष ठेवतो. धन्यवाद भाऊ धन्यवाद हा. अरे काय त्याचं काय जो काय. करा करा. अरे या म्हणलं या काळा काळा सामान काळा. चला हो चला काळा हो म्हणलं वाटते त्या भाऊन चला का काळा सामान चला. कुठं करतात ग आता हे स्वयंपाक. म्हटलं काही नाही म्हटलं आधीच म्हटलं होतं मी की छान मस्त हॉटेल दे जेऊया. पण कसलं चालव शिटू अशी वावरात जायची मजा पाय किती असते. हॉटेलात काय जेवता व हो ना काकू पण आता करायला किती आपल्याला त्रास होईल. माझा श्यामा कुठं आहे त्याची दूधही प्यायचं त्याची बॉटल एकदा कसं दूध पाजलं मग ते बॉटल धुवून ठेवून दिला जाते. तिकडे हाय श्यामा श्यामा काय उड्या मारून राहिला पाय ना. श्यामा ते श्यामाला धाडून त्याची माय बोलावते काय बाई हे काकू ना मायच म्हणतात कितीदा म्हणायचं मी म्हणा म्हणून. अगं त्यांचं बोल नसतंच आहे ते. घे ना खाणं झाले बापा पूर्ण गाडीत बोरच तर खाल्ले. बरं झालं तू छान मस्त घरून बोर आणले हे. आता एक थोडस त्यांनाही देऊन दे त्यांच्या गाडीत. हाव देऊ ना आता काय जेवल्यावर कोण खाते आता हे एवढं इथं खावा कोणा स्वयंपाक होईपर्यंत आपल्याला काही टेन्शन नाही स्वयंपाकाचं. सरिता काकी आणि मन करणा काकूने मला घरी सांगितलं होतं की सगळा स्वयंपाक आम्ही सासा करणार आहे. सासवा करतील आणि सुनांना जेवतील. हो का चल ना पण तरी बी हातभार लावू ना आपण. किती मस्त आहे ग मस्त वातावरण. मग अशी पावसात तर किती मस्त आता असं वाटत पावसात भिजाव. पण ते पांडुमामाने ना पूर्ण ते ताडपत्री टाकून घेतली आणि हे निधीचे बाबा सगळे ताडपत्री टाकले बंद करून टाकलं. ओलं होते मला असं वाटत होतं उद्या ना ओलं. हा पावसात भिजायला मला पण आवडते. बरंच झाला हा छान पावसाळ्यात टूर निघाला. थोडी मज्जा ते पिकनिक सारखं हो ना. हा मला तर खूप आवडते फिरायला आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात खूपच मज्जा. मस्त ओलवा मस्त मस्त. पण ते घरी यार कपडे धुवायचं आणि ते घरचं टेन्शन नाही पाहिजे बाई. नुसतं तेच घरचंच टेन्शन आपल्या डोक्याला. रिलॅक्स कधी भेटतच नाही. माझी सासू आहे मस्त रिलॅक्स मस्त हिंडत राहते गावभर तिला काय टेन्शन नाही. पण असं ग्रुप मध्ये आवडत नाही तिला. आल्या असत्या तर मस्त वाटलं नसतं का सगळं जणी. नाही कडपणा आले नाहीत. मलाही नाही म्हणतो त्या पण मी ऐकलंच नाही. जाऊ दे कुठं नांदी लागतं ग स्वभाव राहतो त्यांचा. अरे बाबा रे कांद्याची थैली गाडीतच राहिली काय पाहिजेत ना. काय रे कृष्णा कुठं धावून राहिला. अरे पिंकी वहिनी कांदे ना आलू थैली त्या गाडीतच राहिली. भाजी करायला लागते ना. चला लवकर स्वयंपाकाला लागले तिथं. हो म्हटलं त्या भाऊ. चल बाई लागले वाटते ह्या बाया कामाले. काय तो स्वयंपाक करणं पुढे निघणं इथं का आपल्याला का टाइमपास करायचा आहे का. चल आपण इथं उभा राहिला चांगलं नाही वाटत. ते बाकीच्या सगळ्या स्वयंपाक करतील ना आपण वाट पाहत का जेवायची. चल चांगलं नाही वाटत. हो चल आता त्या करून राहिल्या तर तिथं उभं तर असं मस्त म्हटलं होतं मी छान मस्त हॉटेलला. पण जाऊ दे असं शेतात जेवायला मजा येते. कुठं करायला गुंडरायला बाकीच्याच करतात. आमच्या बालीत गेल्या वाटते बाई. आमच्या बालीत लिहिलंय सवय आहे कामाची. मला तर अजिबात जीवार येते काम. शिटू वहिनी चला
बस बस म्हणतात ते सगळेजण जमा झाले, आता इकडे उभं नका राहू म्हण. अवशी तू बरोबर आहे काकू, तर चल आपण दोघे जण इथं उभं राहायचं, चांगलं नाही वाटत रोडवर. हो का ग, श्यामा आहे का तिथं? श्यामा, शांताराम काका जोड्या त्या आल्या हो, त्या आल्या येऊन राहिल्या, त्या चांगल्या डोलर आलं येऊन राहिल्या मस्त. यावं बरोबर, या लसण निवळा जरसा करा काय लय उशिरा करून हे धिंगाणा नका करू बाया हो. अति करा, आपल्याला कसं अति जेवा लागेल ना, हे आवरून द्या लागेल. ठेवले म्या म्हटलं बा कचरा गिचरा झाला, आमचा धिंगाणा झाला तर आम्ही आवरून देऊ म्हणलं. नाही रे दिनू, धिंगाणा काय होते, काय धिंगाणा होत. ते स्वयंपाक केला आणि जेवलं, आपलं पत्रावर उचलून आपण घेऊन जाऊ, काय ठेवा लागते. त्या म्हशी पाहिजे बाबा बांधील आहेत ना, नाही तर नसतात घोर साखर इकडे म्हशी येतील जेले. ओ इमलीच्या हातचा भात खायले. ओ माय बाई, भातात पाणी लय होऊन राहिलं होत्या. नाही बस सरिता, मोजून घेतला. दिनू, आपल्याला पाणी लागलं तर इरी घेता येईल ना? त्या भाऊला म्हणा लागत होता आम्ही पाणी घेऊ म्हणून. आता आपण सगळं आणली होती कॅन, तेवढ्या कॅनेत स्वयंपाकाचं नाही भागणार. जेवल्यावर पाणी द्या, लेकरं हात धुतात. आता किती नाही म्हणलं तरी भांडे कुंडी इसवून तर घ्या लागते. हो, त्या भाऊन सांगितलं मले, तेरीवर मशीनी आहे म्हणे, मोटरी बसवेल आहे म्हणे, मोटर घेता येते, बकेटी आहे म्हणत. ते तुम्हाला भांडे गुंडायला लागलं तर घासायले धुवायले बकेटी आहे म्हणत, हिरी घ्यायचा म्हणत. माणूस लय साजरा आहे. मग एका शब्दात हो म्हणलं. आई मी म्हणलं भाऊ स्वयंपाक करू का, आम्ही ते जेवण करतो म्हणलं, पंढरपूरला चाललो म्हणलं बा, तर करा ना बा, करा ना. नाही व, लोक साजरे राहतात एवढं काय. तर भाऊला काय कळत नाही का आपण का त्याच्या वावरातलं काय चोरून नेऊन राहिलो का? स्वयंपाक करू, जेवण करून चालू जाऊ. द्यायला का कोणी दिनू? त्या भाऊला म्हणायला लागत होतं जे आले थांबा म्हणून. म्हटलं काकू, म्हटलं म्या, पण ते नाही म्हणत, घरी घेते ना वाढ वाटते ना व. दिनू जाय बरं तू त्या बायाले बोला. हे पिंकी तुम्हाला वाटते ते गाडीतून उतरतात की नाही उतरत? हा, सगळे जण येऊन राहिले, त्या दोघीच बाया बसतील ती गाडीत. रोडवर एक तर गाड्या उभ्या करायला साधारण आणते बोलावून. त्याला म्हणा स्वयंपाक नाही करा तुम्हाला, ऐदी बोळ्याच्या तती बसल्या असतील धंद्याच्या कानं. अति येऊन बसा म्हणा फक्त. आणि लेकर बाजू रे बापा, लेकर बाजू तिकडे इरीच्या अंग नको जाऊ. बाले तो सोम्याला सांग बरं, भल्ला पण पाजीपणा करून राहिला निरा. आई तू घरी ऐकत नाही, घरी तसंच करते. मोठा झाला ना वाटा. लहान असली की लेकर ऐकतात. उगाच लोक म्हणतात लहान ऐकत नाही. लहान असली की ऐकतात हो बाई, मोठे झाले की नाही ऐकत. मोठे झाले की माहितीच लाग. माई तसेच झाले, लहान होते तर मस्त ऐकतात, सांगितलं तसं करत. आता तर बाई निरा डोक्स म्याट होते, पण ऐकत नाही. बाया हो गप्पाच करता का भाज्यासून भातच करता. चला ना भाजी टाकून द्या आणि लागे त्याची कणिक दे ना माझ्याजवळ, मी भिजवतो ना. नाही बाई शांताबाई मुखाटानं बसत होती. कणिक गिरिक नाही भिजवा लागत, इतक्या जणी आहेत. अव कणिक मी भिजवतो ना, शांताबाई तुम्ही राहू दे, मी भिजवतो. हा पुष्पा वहिनी भिजवा कणिक, भिजून द्या मग यायले. वहिनी 2 मिनिटं फक्त, शिटूची गंमत पहा, मुख्या भज्जा फक्त. लागले का स्वयंपाकाला? किती मस्त वाटते ना, शेतात खरंच खूपच खणते. हो मग काय आहे का, अव वावरात किती करमते, किती मजा येते, काम करायची मजा येते. हो ना, खरंच काम करायची मजा येते, राहायची मजा येते. असं वाटते खूप वेळ इथंच थांबावं. म्हणलं की नाही, शिटूला काम करायची मजा येते शेतात. ये बरं शिटू, कणिक भिजव बरं तेव्हा. आता कणिक राहिली भिजवायची आणि पोळ्या करून दे. भाजी झाली का वा? बाया हो भाजी झाली नाही तर व्हावाल्या शिटू करते. तुमच्या हाताला काही चव नाही, काही ढंगाची भाजी होत नाही त्या हातची. शिटूच्या हातची भाजी माय बाई सकाळची संध्याकाळची दुसऱ्या दिवशी जे वाटते. पण पोळ्या तर काय करते बाई, मस्त नरम नरम. हा बरं वाल्या शिटू, बरं बाई कर बरं स्वयंपाक. त्या बायाले काहीच नाही. मी करू का स्वयंपाक? काऊन तू म्हणजे कोण करीन माय बाई? कमी कराव का? नाही तसं नाही मामी, पुष्पा मीच करते ना. मन कर ना काकू, करते ना मी. करत नाही असं करते ना. अहो शिटू, तुला स्वयंपाक करू दिला असता, पण तो वावरावाला मुक्कामी नाही राहू देत बिचारी. तो म्हणे आता लवकर स्वयंपाक करा, जेवण करा, निघू जा. गाडी काही आपल्या घरची नाही, काम काय होणार नाही होती आपला. म्हणजे आई म्हणजे झांबले घरच्या 2 लोकांचा स्वयंपाक केला 3 वाजत होतो. हो ती 15 जणांचा स्वयंपाक करायला तर का 15 दिवस लावशील का काय सांगा. आपली पंढरपूरची वारीच होते महिनाभराची, एकाच वावरात 15 दिवस जेवायला थांबले वारकरी.
उद्या पेपरलेच न्यूज येते. अरे बाया हो, तुम्ही घे ना वाळून. तुम्ही काय बैल आहे का? घर होय का माणसाचं? उद्या बैली मग काय बसता, घ्या बसून. नाही 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 शांताबाई, आपण मागून जीव साजरे वाटत बाई माणसाचं ग. पण हा पांडू राहिला, बबळ्या राहिला, जेवतो ना आम्ही सगळेजण मागून. तुम्ही जेवा सगळेजण. ते दोघं जण पाणी आणायला गेले ना, बबळ्या आणि पांडू. मग ते आले की आम्ही बी बसतो सगळेजण. बरं पाण्यानं उगाड दिली. जेवण तरी शांततेनं होऊन राहिले. मग आता स्वयंपाकाच्या बाबतीत असं बाय आलत, मी तर म्हणू काय माहित आता. पण जाऊ द्या, निभलं स्वयंपाकी झाला साजरा. पटापट जेवण आटपा म्हणजे जाय तिकडे. एक तर ते बसेले काही नाही हे नाही. अरे शांता काकू, या वावराच्या शेजारीच एक मस्त हे आहे, मळा आहे. तर ती शेड गीड आहे. तर ती बसलं असतं बायाले. काल रे बापा, कोणाला विचारलं नाही, पुसलं नाही. काल कोणाच्या मध्ये जावं पहिलेच. राहू दे, या भाऊन हो म्हणलं ना, जेवण खावणं करून निघू. काय आपल्याला काय राहा लागते काय. अप्रणव तू बस ना, तू जेव ना. मी सोमू दादा सोमू दीदी सोबत जेवतो. सार्थक आहे, पिंकी दीदी, कृष्णा दादा, सौ दादा, मोनू दीदी. आमची पंगत बघा ना तुम्ही वेगळी. या मोठ्या माणसाची कशी बसली, आता आमची छोटे छोटे मुलांची बसला. याला द्यायची बच्चे कंपनीची पंगत बसवती. जाण मग लेकराले बोलव. जाय माणसाचे झाले की तुम्ही बसा. अरे पाहू नको ना, काय करा बाई प्रणव आणि इकडे तिकडे पैतेच. मामी त्याला वावरात मजा येऊन राहिली. मग काय म्हणत होता मग अशी. म्हटलं का रे कोणाच्या शेताला रे, तर म्हणे आमच्या. माझंच तर आहे म्हणे. ओ बोलायला लय है बाई. बहिणी पुष्पा वहिनी पोरग बोलायला लय है. गेले बी ना, आमचा नाव आणलं रे. त्या घेतलं का इकत, सदस्य घेतलं म्हणे इकत त्या माणसा जोडून. लय बडबड करते तो. माणसाला पाहिजे काही पाहिजे का. पाहुणे आले तर त्याचे दर्शन झालं असतं, पण पाहुण्याले वल्लं हो ना. भले मी तर म्हणलं म्हणून तर पाहुण्याला फोन केला निघायच्या दिवशी की या म्हणून सांग, मग दर्शन झालं असतं. सुट्टी काय भेटली नसते का पाहुण्याला. सिनेशीन भेटले नाही. सुट्टी का भेटत नाही का. नाही यार. नाही दिले सुट्टी, नाही भेटली नाही. आता लेकर हो, आता डबल डबल मागा का तेवढं संपवा. नाही व काऊन असं जेव्हा जेव्हा शांततेने जा. हे बरं केलं, हे बरं केलं. मी म्हणूच ना तुम्हाला बी सगळं जेव्हा कसं आटपून जाते. लेकची बसली का पंगत. सामा मला टाक दिलं काय. हा ताटात जेवतं का. मग तिखट लागते तर इकडे नाही, इकडे मी भातात तू एवढा मोठा ताट घेऊन बसला. त्या लेकसोबत बसला तो. तू जेवत नाहीस ना तेवढा तिखट आहे ते. जीव दे त्याले. आपच तिकट लागे पैते मग इकडे तिकडे. बबड्या तू मस्त बसला. माणसं कोणी बसला लेकरीत. अरे दादा मी आता मोठा झालो ना, ते लय चिल्ले बिल्ले ना निरा. अरे बबडा दादा, आम्ही की इतकं चिल्ल पिल्ला नाहीये. मोठा तरी बी आम्ही लेकराच्या पंक्तीत बसलो, तू माणसाच्या पंक्तीत बसला. पिंके बबडा दादा आता लय मजा आला. अरे जेवता जेवता कोणी पांडुरंगाचं नाव घ्या, पंढरपूरला चाललो. पंढरपूरची पंगत बसली. अरे माय बाई. आणि तुम्ही सगळे जण म्हटलं मला बहिणी, नंदा, भाऊजया, मैत्रिणी सगळेच नाते आहे मला तुमच्या संग. या सगळ्यांना जेवायले. आणि पंढरपूरले चालायचं होतं बरं दिनू. हो मला बहिणी म्हणत जात आम्हाला येण्याच पंढरपूरले. चला बॅग गिग भरून धरा. आता वावरात तर जेवण करायची मजा आहे ना. आता उद्या पंढरपुरात पोहोचतो आपण. बॅग गिग भर जा. आणि म्हटलं आमच्या जायचे कपडे गिपडे घे जा जरा. चंद्रभागेत आंघोळ लागते. मला एक सांगायचं होतं. थांबा मला सांगायचं होतं सगळ्याले. काय व माय बे पिंकी काय सांगतो माय, सांग. अरे शांता काकू, आपले देव सगळेच जण पाहतात, लाईकही करतात, कमेंटही करतात. पण ना हाईप करत जा ना. हाईप सबस्क्राईब करता की नाही, तसं हाईपचे बटन आले, हाईपचं चिन्ह ते बी करत जात जा. ये विनंती. हे सांगायचं होतं मला. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब बरोबरच हाईपही करत जात जा. हो माय बाई सांग. मा ध्यानही नव्हतं. पाय पोरीचं ध्यान राहिलं. कर जावं माय बहिणी हो, हाईप करत जा. आणि म्हटलं अजून स्वयंपाकाची आवड आहे ना, पदार्थ बनवायला आवडतात ना, शायचं आहे.
मग आता या व्हिडिओच्या मागे आपल्या रेसिपी चॅनलचा लोगो लावेल आहे ना, स्वातीज रेसिपी म्हणून. क्लिक करा, ते आपलं चॅनल आहे आणि ते सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स. हा, आणि या चॅनल वरून कोण गेलं तर ती बी सांग जा कमेंट करून. चॅनल पा मस्त नवनवीन अगदी पारंपरिक रेसिपी त्या चॅनलवर मी शेअर करत असतो. ते बी चॅनल पा. व्हिडिओच्या मागे एंड स्क्रीनवर व्हिडिओ लागतात की नाही, त्या खाली त्या चॅनलचा लोगो आहे, स्वाती रेसिपी. हक्काने सबस्क्राईब करा. जेवतो आता, कारण निघायला लागती. मी पाहत असतो स्वातीज रेसिपी, तुम्ही बी पा. फक्त पाहू नका, सबस्क्राईब कर जा आणि हाईप कर जा. बोलला कृष्णा, बोलला लय दिवसानं बोलला. मी थोडं मुकाच झालं की काय? नाही नाही